Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir's MHG College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, I welcome all of you in this video lecture. In this video lecture today, we are going to learn 1.3, the COP and the anthem, part first. So, let's look at the introduction of the writer of this lesson, the COP and the anthem. So, here is an introduction of the writer. The COP and the anthem, the lesson, is written by O. Henry. O. Henry is a pen name. The lifespan of O. Henry is 1862 to 1910. O. Henry's original full name is William Sydney Porter. An American writer is better known by his pen name O. Henry. He was a voracious reader since childhood. He started a humorous weekly, the Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. विद्यार्थी मित्रांनो, हा जो द कॉप अँड द अँथेम हा जो धडा आहे हा ओ हेनरी या लेखकाने लिहिलेला आहे. आता ओ हेनरी हे पेन नेम म्हणजे टोपण नाव आहे. मग ओ हेनरी यांचं मूळ नाव विलियम सिडने पोर्टर असं आहे आणि विलियम सिडने पोर्टर हे एक अमेरिकन लेखक आहे. ही वॉज अ व्होरॅशियस रीडर. विलियम सिडने पोर्टर म्हणजेच ओ हेनरी यांना वाचनाची अतोनात आवड होती, प्रचंड आवड होती. व्होरॅशियस म्हणजे अतोनात किंवा प्रचंड. सिन्स चाइल्डहुड म्हणजे बालपणापासूनच त्यांना वाचनाची खूप आवड होती. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली द रोलिंग स्टोन. त्यांनी एक विनोदी साप्ताहिक सुरू केलेलं होतं की ज्याचं नाव आहे द रोलिंग स्टोन. अँड वेन द वेंचर फेल्ड he joined the Houston Post as a reporter, columnist and occasional cartoonist. आता द रोलिंग स्टोन हे जे विनोदी साप्ताहिक होतं हे अपयशी ठरल्यानंतर, इथे वेंचर म्हणजे जो उपक्रम होता त्यांचा, द रोलिंग स्टोन हे विनोदी साप्ताहिक चालवण्याचा, तर हा उपक्रम त्यांचा फेल म्हणजे अपयशी ठरल्यामुळे ही जॉईन द हाउस्टन पोस्ट. म्हणजे हाउस्टन पोस्ट काय आहे तर एका वर्तमानपत्राचं नाव आहे आणि या वर्तमानपत्रासाठी त्यांनी रिपोर्टर म्हणजे पत्रकार, कॉलमनिस्ट स्तंभलेखक अँड ऑकेजनल कार्टूनिस्ट म्हणजे प्रासंगिक रित्या एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी काम केलं. थोडक्यात ओ हेनरी यांना वाचनाची खूप आवड होती. त्यातल्या त्यात ते स्वतः पत्रकार होते, स्तंभलेखक होते, व्यंगचित्रकार होते. त्यांना काही विनोदी शैलीमध्ये लिखाण करण्याची सुद्धा आवड होती. आता आपण या प्रस्तावनेच्या पुढच्या पॅराग्राफकडे जाऊया, परिच्छेदाकडे जाऊया. द स्टोरी द कॉप अँड द अँथेम इज वन ऑफ हेनरीज वेल नोन स्टोरीज. आता आपल्याला हा जो धडा दिलेला आहे हा धडा म्हणजे ही एक कथा आहे आणि या कथेचं शीर्षक आहे द कॉप अँड द अँथेम. ही त्यांच्या सुप्रसिद्ध कथांपैकी एक कथा आहे. टू डिस्क्राइब द स्टाईल ऑफ रायटिंग people have often used the term smile and tears, which implies his twisted way of thoughts and endings in almost every story. आता आपल्याला ओ हेनरी यांच्या कथेचं वैशिष्ट्य किंवा लिखाणाची जी शैली आहे
त्याविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता त्यांच्या लिखाणाची शैली काय? स्माइल विथ टीयर्स. आता स्माइल विथ टीयर्स हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. स्माइल म्हणजे स्मित हास्य करणे आणि टीयर्स म्हणजे अश्रू. म्हणजे एका बाजूला हास्य आहे आणि दुसऱ्या बाजूला अश्रू आहे. थोडक्यात ओ हेनरी यांच्या कथेमध्ये ट्विस्ट म्हणजे कलाटणी देणारे प्रसंग आपल्याला आढळून येतात. आता कलाटणी देणारे प्रसंग हे द कॉप अँड द अँथिम या कथेमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून ही ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी म्हणजे प्रत्येक कथेमध्ये ते आपल्या विचाराला कलाटणी देऊन त्या कथेचा शेवट अत्यंत वेगळ्या पद्धतीने ते करत असतात. म्हणजे आपल्याला इथे लेखकाच्या लिखाणाची शैली लक्षात ठेवायची आहे. दॅट इज स्माइल विथ टीयर्स अँड ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. नाव नेक्स्ट पॅराग्राफ. In this story, the main character Sophie is a vagabond and a person with criminal background. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. The story ends in an unexpected way. O. Henry has depicted Sophie's futile attempts to get arrested in a very humorous way. आता या कथेमध्ये जे मेन पात्र आहे, प्रमुख पात्र आहे ते म्हणजे सोफी. आता हा जो सोफी आहे हा कोण आहे? तर ही इज अ वेगाबॉन्ड. वेगाबॉन्ड म्हणजे वॉन्डरर, भटकणारा व्यक्ती. आता भटकणारा व्यक्ती म्हणजे की ज्याला घर नसतं, ज्याला काम नसतं, म्हणजे दॅट सोफी इज होमलेस अँड जॉबलेस. कुठल्याही प्रकारचं काम नाही आहे, कुठल्याही प्रकारचं घर नाही आहे. मग तो राहतो कुठे? तर तो एका पार्कमध्ये, एका बाकावर त्याचं घर आहे आणि त्या पार्कमध्ये त्या बाकावरच तो मुक्काम करतो. आता सोफी हा मुळामध्ये लेखक सांगतायत की तो क्रिमिनल बॅकग्राऊंड, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती आहे. आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती म्हणजे इथे कशा अर्थाने आहे? तर ही मेक्स डिफरंट प्लॅन्स. तो वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार करतो. त्याच्या मनामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू असतात. टू री एंटर द प्रिझन म्हणजे तुरुंगात जाण्यासाठी तो वेगवेगळ्या योजनांमधून प्रयत्न करतो की त्याला तुरुंगात कसं जाता येईल. आता याच्या मागे कारण काय आहे? तर ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम सिव्हिअर विंटर. आता अमेरिकेमध्ये हिवाळा हा अत्यंत कडाक्याचा असल्यामुळे त्या हिवाळ्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, स्वतःला आश्रय मिळावा म्हणून, शेल्टर म्हणजे आश्रय मिळावा म्हणून तो काय करतो? प्लॅन करतो की आपण तुरुंगात कसे जाऊ. आता या ठिकाणी तुरुंगात जाण्याचा उद्देश काय आहे की त्याला असं वाटतं की आपण जर तुरुंगात गेलो तर आपली कडाक्याच्या थंडीपासून रक्षण होईल, सुरक्षा होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला रेडीमेड बेड मिळेल, जेवायला मिळेल आणि आपण टेन्शनमुक्त होणार किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी राहणार नाही असं त्याला वाटतं. आता तुरुंगात जाण्यामागे त्याचा हा जो हेतू आहे किंवा त्याचा हा जो उद्देश आहे हा अत्यंत नीच अशा प्रकारचा उद्देश आहे. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये ध्येय काय असतं की आपण सर्वोच्च अशा प्रकारचं ध्येय, स्वप्न आणि आशा या जीवनामध्ये बाळगत असतो. पण सोफी हा
वेगाबॉन्ड असल्यामुळे, भटकणारी व्यक्ती असल्यामुळे, होमलेस अँड जॉबलेस पर्सन असल्यामुळे तो नेहमीच अशा दुष्ट प्रवृत्तीने विचार करतो की आपल्याला जर तुरुंगात जायला मिळालं तर आपली कडाक्याच्या थंडीपासून सुटका होणार. आता अमेरिकेमध्ये पर्टिक्युलरली ही जी कथा आहे हिचं सेटिंग न्यूयॉर्क शहरामध्ये आहे आणि न्यूयॉर्क शहरामध्ये थंडी मोठ्या प्रमाणात असते आणि यापासून जर बचाव करायचा असेल तर सोफीला असं वाटतं की आपण तुरुंगामध्ये 3 महिने मुक्काम केला तर आपलं या थंडीपासून संरक्षण होईल. आता विचार करा की अशा पद्धतीने कोणतीही व्यक्ती तुरुंगात जाण्याचा विचार करणार नाही, जगातली कुठलीही व्यक्ती असो. पण या ठिकाणी सोफी हे असं कॅरेक्टर आहे की तो नेहमीच अशा प्रकारचा कनिष्ठ दर्जाचा, कमी दर्जाचा विचार करतो आणि म्हणून लेखकाने म्हटलंय की त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, क्रिमिनल बॅकग्राऊंड, गुन्हेगारी प्रवृत्तीचा तो आहे. आणि ही गुन्हेगारी प्रवृत्ती त्याने मनामध्ये निर्माण करणं म्हणजे याला बेस मोटिव्ह इंग्रजीमध्ये म्हणतात. बेस मोटिव्ह म्हणजे निश्चय हेतू आहे, म्हणजे माणसाच्या जीवन जगण्याचा हेतू उदात्त असावा, महान असावा, उच्च असावा. माणसाचे गोल्स, ड्रीम्स अँड होप्स म्हणजे माणसाच्या जीवनाचं ध्येय, स्वप्न आणि आशा अपेक्षा या उच्च आणि चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजे, तर आपल्या जीवनाला चांगल्या प्रकारची डायरेक्शन मिळते. We can get a good direction to our life if we have higher goals, dreams and hopes in life. Therefore, here Sophie has base motives, or he has very lower kind of intention or a criminal kind of intention to go into jail, to go into prison only with an object to protect himself from the severe winter. The story ends in an unexpected way. आणि मग ही स्टोरी अत्यंत अनपेक्षित वळणावर संपते. ओ हेनरी depicted Sophie's futile attempt to get arrested in a very humorous way. आता ओ हेनरी यांनी या कथेमध्ये असे वेगवेगळे प्रसंग सोफी या कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये रंगवलेले आहेत की सोफी सुरुवातीला अनेक वेळा तुरुंगात जाण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स करतो आणि त्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये तो अशा पद्धतीने वर्तन करतो किंवा वागतो की जेणेकरून त्याच्याकडे पोलिसांचं लक्ष जाईल आणि पोलीस त्याला अटक करते. आणि प्रत्येक प्रसंगात तो वाचतो, म्हणजे प्रत्येक प्रसंगात पोलीस त्याला पुरावा म्हणून सुद्धा स्वीकारण्यास नकार देतात. हे त्याचं नशीब असतं सुरुवातीला आणि ते अत्यंत ह्युमरस म्हणजे विनोदी पद्धतीने इथे लेखकाने मांडलेलं आहे. इथे फ्युटाईल या शब्दाचा अर्थ निरर्थक, अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न, डिपिक्ट म्हणजे चित्रित करणे. म्हणजे लेखकाने सोफीचा निरर्थक प्रयत्न चित्रित केला आहे की जो निरर्थक प्रयत्न अत्यंत विनोदी पद्धतीने त्याने मांडलेला आहे. म्हणजे थोडक्यात मला इथे असं सांगायचं आहे की सोफीला तुरुंगात जाण्यासाठी सोफी अनेक मार्गाने, अनेक प्रसंगातून प्रयत्न करतो. ते प्रसंग आपण गड्याच्या ओघात अनुषंगाने घेणार आहोत. तर ह्या प्रसंगांमध्ये तो प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी गुन्हा करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक प्रसंगातून तो निसटतो. थोडक्यात त्या प्रसंगामध्ये त्याचं जे वर्तन असतं ते पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात नाही. पण आपण जसं म्हटलं की ओ हेनरीच्या कथांना कलाटणी असते, त्याचा शेवट अत्यंत वेगळ्या पद्धतीने होतो. तर जेव्हा सोफीच्या जीवनामध्ये काही असे प्रसंग जे त्याला भावना विवश करतात, त्याला अतिशय भारावून टाकतात, तेव्हा त्या प्रसंगामध्ये त्याच्या
मनामध्ये एक पुनरुज्जीवन निर्माण करणारी परिस्थिती निर्माण होते, किंवा त्याला असं जागृती झाल्यासारखं वाटतं की आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे, आपण करिअर घडवलं पाहिजे, आपण सुंदर जीवन जगलं पाहिजे. आणि नेमकं जेव्हा त्याला ही जाणीव होते, म्हणजे जेव्हा त्याचं जे मन आहे ते जागृत होतं चांगलं जीवन जगण्यासाठी, जेव्हा त्याला प्रेरणा मिळते, नेमके पोलीस त्याला तेव्हाच अटक करतात. तर हा त्या कथेचा शेवट आहे. म्हणजे क्रिमिनल बॅकग्राऊंड म्हणजे काय की सोफीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा होतेच, पण ती शेवटी होते. म्हणजे जेव्हा तो गुन्हे घडवून आणतो किंवा गुन्हे करतो, त्या गुन्हे केल्याबद्दल त्याला शिक्षा होत नाही, पण त्याला शिक्षा त्या गुन्ह्यांची नंतर मिळते. आपण म्हणतो ना की एखाद्याचा घडा भरला की मग त्याला शिक्षा मिळते, तशा पद्धतीने सोफीला त्याच्या संपूर्ण घटना प्रसंगामध्ये, संपूर्ण ज्या प्लॅनिंगमध्ये जेवढे जेवढे पण गुन्हे केलेले असतात त्याच्याबद्दल त्याला त्या कथेच्या शेवटी शिक्षा होते. आता पुन्हा आपण जसं 1.2 ऑन सेइंग ब्लिस मध्ये म्हटलेलं आहे की क्रिमिनल बॅकग्राऊंड. आता माणसाचं वर्तन हे गुन्हेगारी स्वरूपात मोडत नसलं तरी, जर ते वर्तन ॲक्च्युअली कृतीमध्ये उतरलं, जर ते वर्तन ॲक्शनमध्ये उतरलं आणि जर त्यामुळे कोणाचं नुकसान झालं, फिजिकल व्हायलन्स झाली, तर त्या गुन्ह्याबद्दल त्या व्यक्तीला शिक्षा होते. म्हणजे आता इथे सोफीचं जे वर्तन आहे त्याच्याविषयी आपल्याला काही हरकत नाही की तो त्याचा पर्सनल इश्यू आहे, पर्सनल प्रॉब्लेम आहे, की त्याने पर्सनली कसं जगावं, कसं राहावं, कसं वागावं, हा त्याचा प्रश्न आहे. पण त्याच्या वर्तनामुळे जर कोणाला हिंसा पोचली असेल, नुकसान झालं असेल, तर मात्र त्याला कायद्याने शिक्षा होऊ शकते. आणि म्हणून ते ह्या सोफीच्या कॅरेक्टरमध्ये वर्तन म्हणजे बिहेवियर आणि ॲक्शन, दॅट इज क्रिमिनल ॲक्शन, या दोन्ही गोष्टींमुळे सोफीला शेवटी त्याच्या कृत्याची शिक्षा मिळते. आणि हे प्रसंग लेखकाने कसे वर्णन केलेले आहेत हे आपण गड्याच्या अनुषंगाने बघणार आहोत. Last paragraph of the introduction. The cop in the anthem is about freedom and confinement. आता मी थोडक्यात या शीर्षकाविषयी सांगतो की द कॉप, अमेरिकन इंग्लिशमध्ये द कॉप या शब्दाला पोलीस असं म्हटलं जातं. कॉप म्हणजे पोलीस, जो कायद्याचं प्रतीक आहे, दॅट इज अ सिम्बल ऑफ लॉ. आणि अँथेम म्हणजे प्रार्थना, एखाद्या चर्चमध्ये केली जाणारी प्रार्थना किंवा स्तोत्र, म्हटलं जाणारं स्तोत्र. द कॉप अँड द अँथेम, पोलीस आणि प्रार्थना किंवा पोलीस आणि स्तोत्र. आता दोनही शब्दांकडे आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर पोलीस इज अ सिम्बल ऑफ लॉ अँड अँथेम म्हणजे प्रार्थना किंवा स्तोत्र हे धार्मिक गोष्टींशी निगडीत आहे. आणि म्हणून अँथेम इज रिलेटेड टू रिलिजियस काइंड ऑफ थिंग अँड कॉप इज रिलेटेड टू लॉ और अ सिम्बल ऑफ लॉ. आता ह्या दोन्ही गोष्टींमध्ये या संपूर्ण कथेचा एक सारांश आहे की जो आपल्याला या धड्याच्या अनुषंगाने उलगडणार आहे. आणि म्हणून ही कथा कशाविषयी? फ्रीडम, स्वातंत्र्य, आणि कन्फाइनमेंट म्हणजे त्याला येणारी मर्यादा किंवा बंधन. आता फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्यपणे, मुक्तपणे सोफी हा जगतो आणि शेवटी त्याला तुरुंगामध्ये बंदिस्त व्हावं लागतं. कन्फाइनमेंट म्हणजे बंदिस्तता. फ्रीडम अँड कन्फाइनमेंट, स्वातंत्र्य आणि बंदिस्तता. म्हणजे आपल्याला स्वतंत्र जीवन जगण्याची मुभा आहे, अधिकार आहे, पण त्या स्वातंत्र्याचा गैरवापर केला तर आपल्याला बंदिवासात जावं लागतं, तुरुंगात जावं लागतं. आणि म्हणून या द कॉप अँड द अँथेम या धड्याचा विषय आहे
freedom and confinement. Initially, Sophie feels that there is freedom from miseries and worries in confinement or prison. बघा, सुरुवातीला सोफीचा विचार हा चुकीचाच विचार आहे, हे लक्षात घ्या. दॅट इज व्हेरी रॉंग थिंकिंग. बघा, जीवन जगत असताना तुम्ही किती चांगला मॉरल हाय विचार करतात आणि तुम्ही किती बेस किंवा नित्य पद्धतीचा स्वरूपाचा विचार करतात, याच्यावर तुमच्या जीवनाची दिशा अवलंबून आहे. आता इथे सोफीला जरी स्वातंत्र्य असलं तरी त्याला काय वाटतं की आपल्या दुःखापासून, आपल्या चिंतेतून जर आपल्याला सुटका करायची असेल तर बंदिस्तता किंवा बंदीवान होणं किंवा तुरुंगात जाणं हा त्याला एक वेगळा असा पर्याय वाटतो. बघा, इनिशियली सुरुवातीला सोफी फील्स दॅट फ्रीडम इन कन्फाइनमेंट. फ्रीडम कशापासून, त्याला स्वातंत्र्य कशापासून हवं आहे? फ्रॉम मिजरीज अँड वरीज. त्याचं जे दुःख आणि त्याच्या ज्या चिंता किंवा काळजी आहे त्याच्यापासून त्याला स्वातंत्र्य हवं आहे. आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तो बंदिवासात जाण्याची त्याची जी इच्छा मनामध्ये बाळगतो तर ती अत्यंत चुकीची आहे. आणि म्हणून त्याच्या ह्या विचारामध्ये किंवा त्याचा हा जो बेस मोटिव्ह आहे किंवा त्याचा हा जो अत्यंत खालच्या दर्जाचा जो विचार आहे, या विचारामध्ये परिवर्तन केव्हा घडतं? The notes of anthem transform him from within. बघा, त्याने म्हटलेलं आहे की प्रार्थनेचे जे सूर असतात, जे नोट्स शब्दाचा अर्थ आहे सूर, प्रार्थनेचे जे सूर असतात, एका चर्चमध्ये प्रार्थना सुरू असते आणि त्या प्रार्थनेचे जे सूर आहे ते त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणतात. ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन. त्याच्या आतून, मनातून ते बदल घडतात. आणि मग त्याला लक्षात येतं की अरे, आपण कशा पद्धतीने किती चुकीचा आणि किती हलक्या दर्जाचा विचार करत होतो. आणि मग ते जे परिवर्तन होतं तेव्हा त्याचा डिटर्मिनेशन, निश्चय पक्का होतो. ही रिझॉल्व म्हणजे ठरवणे, टू वर्क हार्ड. आपण कष्ट करायचं, आपण पैसे मिळवायचे, म्हणजे आपण स्वतःचं करिअर घडवायचं. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह विचार आहे, ही जी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, ही त्याच्यामध्ये केव्हा घडून येते? जेव्हा तो त्या चर्चमध्ये चालणारी, सुरू असणारी प्रार्थना ऐकतो, तेव्हा तो अत्यंत इमोशनल, भावविवश होतो, अंतर्मुख होतो. आणि अंतर्मुख झाल्यानंतर कळतं की अरे, आपण खूपच खालच्या दर्जाचा, वेगळा, अत्यंत चुकीचा आपण विचार करत होतो. आणि नंतर मग तो असं मनाशी निश्चय करतो, ठरवतो की आपण आता ह्या जगात काहीतरी बनलं पाहिजे, म्हणून आपण कष्ट करणार आहोत. आपण काहीतरी नोकरी मिळवायची आणि स्वतःचं पोट स्वतः भरायचं, स्वतःचं आयुष्य स्वतः घडवायचं. आणि ज्या क्षणी त्याला याची जाणीव होते, द मोमेंट ही रिअलाइजेस द रिअल फ्रीडम लाईज इन व्हर्च्युअस लाईफ. बघा, जेव्हा त्याला जाणीव होते की खरं स्वातंत्र्य हे सद्गुणी जीवन जगण्यामध्ये असतं. बघा, व्हर्च्युअस म्हणजे सद्गुणी आणि इनव्हर्च्युअस म्हणजे अवगुणी. म्हणजे तो आधी अवगुणी जीवन जगण्याचा विचार करतो. अवगुणी जीवनामध्ये आपल्याला खूप सुख मिळेल, तुरुंगात जायचं, मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करायचे आणि मग त्या थंडीपासून आपलं संरक्षण होईल, असे जे त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे ज्याला आपण म्हणतो ॲबनॉर्मल स्वरूपाचे जे विचार येतात, त्या विचारांमध्ये त्या प्रार्थनेच्या सुरांमुळे बदल होतो. त्याच्या मनामध्ये, अंतरंगामध्ये झालेला बदल हा तो त्याला लक्षात येतो आणि तो ठरवतो की आता आपण कष्ट करायचं. आणि नेमकं ज्या क्षणी त्याला ही जाणीव होते की सद्गुणी जीवनात आपल्याला खरं स्वातंत्र्य आहे, तर ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. त्याला तुरुंगात पोलीस पकडून घेऊन जातात. कन्फाइनमेंट म्हणजे बंदिवास किंवा इथे तुरुंग, प्रिझन.
बघा, प्रिझन या शब्दाला या ठिकाणी समानार्थी शब्द दिला आहे. कन्फाइनमेंट म्हणजे प्रिझन किंवा बंदिवास किंवा तुरुंग, जेल असे वेगवेगळे शब्द आहेत. तर ह्या संपूर्ण धड्यामध्ये आपल्याला ह्याच दोन गोष्टी अभ्यासायच्या आहेत की ज्यामध्ये उपरोध आहे. बघा, धड्याच्या शीर्षकांमध्येच उपरोध आहे. द कॉप अँड द अँथेम, पोलीस आणि प्रार्थना. म्हणजे पोलीस कायद्याने त्याचं काम करतात की गुन्हेगाराला ते शिक्षा करतात, आणि प्रार्थना जी माणसाच्या जीवनामध्ये, मनामध्ये, अंतरंगामध्ये बदल घडवून आणते. आणि म्हणून सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट, म्हणजे तो त्याच्या नशिबाचा हा जो काही उपरोध आहे, या उपरोधाचा त्याला सामना करावा लागतो असं लेखक म्हणतात. म्हणजे मी या ठिकाणी या संपूर्ण धड्याचा जो प्लॉट आहे किंवा कथानक आहे कशा स्वरूपाचं असेल याची थोडक्यात एक पार्श्वभूमी म्हणून माहिती दिलेली आहे. आता आपल्याला हा धडा प्रत्यक्षात बघायचा आहे. द कॉप अँड द अँथेम. या धड्याचं शीर्षक मी आधीच स्पष्ट केलंय. द कॉप म्हणजे पोलीस, द अँथेम म्हणजे प्रार्थना किंवा स्तोत्र की जे चर्चमध्ये गायलं जातं, म्हटलं जातं, आणि त्याविषयी आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला तो प्रसंग आहे बघा. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्क्रोल्ड आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ एस्फाल्ट. आता लेखकाने प्रस्तावनेत सांगितल्यानुसार धड्याच्या सुरुवातीला सोफीच्या मनामध्ये अत्यंत बेस मोटिव्ह आहे, नीच प्रकारचा हेतू आहे. जीवन जगण्याविषयी त्याच्या मनामध्ये प्रचंड नकारात्मकता, निराशा आहे. स्वतःचं दुःख आणि चिंता विसरण्यासाठी तो विचार करतो, प्लॅन करतो की आपण 3 महिने तुरुंगात जावं. कशासाठी? तर आपलं त्या थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून. तर त्या विषयीचे सगळे प्रसंग आता आपण सुरुवातीला बघूया की कशा प्रकारे सोफी हा चुका करतो, कशा प्रकारे तो क्रिमिनल ऍक्ट म्हणजे गुन्हेगारी कृती करतो, आणि हे अत्यंत विरोधी पद्धतीने लेखकाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. सोफी लेफ्ट हिज बेंच. बघा, सोफीचं घर काय आहे तर त्याला घर नाहीये, तो वॅगाबॉन्ड आहे, वॉन्डरर आहे, भटकणार आहे. मग त्याने त्याचं घर काय, एका बागेतला एक बेंच इज अ होम ऑफ द सोफी. आणि सोफीने मग आपला जो बाग आहे तो सोडला आणि स्ट्रोल्ड म्हणजे भटकत तो एका चौकामध्ये आला. स्क्वेअर म्हणजे चौक, स्ट्रोल म्हणजे वॉक इन अ लेजरली वे, अत्यंत आरामाने चालत, कारण त्याला काही कामच नाहीये. आरामाने चालत चालत तो एका चौकामध्ये आला. अक्रॉस द लेवल सी ऑफ एस्फाल्ट. चौकात आला ज्या ठिकाणी एक डांबरी रस्ता आहे. इथे सी ऑफ एस्फाल्ट हा जो शब्द प्रयोग आहे याचा अर्थ आहे डांबरी रस्ता. म्हणजे एस्फाल्ट म्हणजे डांबर, पण आता इथे सी म्हणजे समुद्र. शब्दाचा अर्थ घेऊ नका. सी ऑफ एस्फाल्ट प्रचंड मोठा असा लांब असा डांबरी रस्ता आहे. वेअर ब्रॉडवे अँड 5th Avenue फ्लो टुगेदर. आता ज्या चौकात तो येतो त्या ठिकाणी 2 रस्ते एकत्र येतात. एक ब्रॉडवे नावाचा आणि दुसरा 5th Avenue नावाचा रस्ता एकत्र येतो. आणि मग आता तो भटक्या आहे, आणि त्याच्यामुळे आता या 2 रस्त्यांमधून आता कोणत्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे तर तो अप ब्रॉडवे हा जो रस्ता आहे या रस्त्याला तो वळतो, टर्न, अँड स्टॉप ॲट अ लक्झुरियस कॅफे. तो एका अत्यंत दिमागदार अशा कॅफे म्हणजे हॉटेल समोर थांबतो. आपल्याला मुळात प्रसंग नीट समजून घ्यायचा आहे की सोफी हा एक वॅगाबॉन्ड आहे, वॉन्डरर आहे. एका बागेमध्ये एका बेंचवर त्याचं घर आहे. तो बेंच त्याने सोडला आणि तो सहज रेंगाळत चालत एका चौकात येतो. त्या चौकामध्ये त्याला 2 रस्ते जातात. ते 2 रस्ते म्हणजे ब्रॉडवे आणि 5th Avenue. तर त्यापैकी तो ब्रॉडवे या रस्त्याला वळतो, टर्न, अँड स्टॉप ॲट अ लक्झुरियस कॅफे. एका अत्यंत
रिच अशा त्या कॉफी शॉप समोर किंवा हॉटेल समोर येऊन थांबतो. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. सोफीला आत्मविश्वास आहे, हॅड होता, इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ द वेस्ट अपवर्ड. वेस्ट म्हणजे कमर, कमरेपासून वर, खालच्या बटनापासून तर वरपर्यंत त्याला आत्मविश्वास होता. बघा गमतीशीर प्रसंग आहे. लेखकाने वाक्यरचनाच अशी वापरली आहे की सोफीला कॉन्फिडन्स किती आहे, कमरेपासून वर म्हणजे कमरेपासून खाली, म्हणजे याचा अर्थ असा की त्याचा जो पोशाख आहे, तो जो पोशाख आहे तो कमरेपासून वर अत्यंत चांगला वाटणारा आहे. चांगला आहे की नाही ते माहित नाही, पण तो चांगला वाटणारा आहे. आणि मग कमरेपासून खाली म्हणजे त्याची पॅन्ट, त्याची असलेली बूट ही अत्यंत जुनी किंवा खूप ओल्ड फॅशन वाटतात. म्हणजे तो एक गरीब असा वाटतो. म्हणजे कमरेपासून वरच्या भागाने तो श्रीमंत वाटत असल्यामुळे त्याला असं वाटतं की आपल्याला या हॉटेलमध्ये गेल्यानंतर खूप चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळेल. ही वॉज शेवन, त्याने दाढी केलेली आहे. अँड हिज कोट वॉज ट्रिम, त्याने कोट घातलेला आहे, त्याचा एक कोट आहे आणि तो कोट व्यवस्थित आहे, ट्रिम. अँड हिज नीट ब्लॅक बॉब. आता इथे ब्लॅक बॉब म्हणजे कोट घातल्यानंतर गळ्याभोवती एक काळ्या रंगाची गाठ किंवा नॉट, बॉब म्हणजे जी इंद्रधनुष्याकृती किंवा धनुष्याच्या आकाराची जी गाठ असते आणि ती एक प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून परिधान केली जाते. श्रीमंत लोकांमध्ये ती पद्धत आहे की कोट, टाय आणि मग त्या टायच्या मानेला लागून ब्लॅक बो म्हणजे काळ्या रंगाचा तो बो त्याने परिधान केलेला आहे. आणि हे सर्व परिधान केल्यानंतर त्याला असं वाटतं की आपल्याला त्या हॉटेलमध्ये एंट्री मिळेल. बघा ते हॉटेल कसं लक्झुरियस हॉटेल आहे, म्हणजे त्या ठिकाणी फक्त श्रीमंत लोकांनाच आत जाण्याची परवानगी आहे. सामान्य भटकणाऱ्या गरीब लोकांना त्या हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी नाही. आणि मग सोफीला वाटतं की आपण त्या हॉटेलमध्ये प्रवेश करावा. आपण आधी पाहिलं की सोफी हा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅन्स करतो की त्या हॉटेलमध्ये जायचं, मग छान जेवण करायचं आणि मग सांगायचं माझ्याकडे पैसे नाही आहेत, आणि मग ते लोक पोलिसांना बोलवणार आणि मग पोलीस त्याला तुरुंगात घेऊन जाणार वगैरे. तर हा सगळा प्लॅन इथे सोफीने तयार केलेला आहे की त्याला त्या लक्झुरियस कॅफेमध्ये, त्या श्रीमंतांच्या हॉटेलमध्ये काहीही करून प्रवेश करायचा आहे. आणि म्हणून त्याने कोट घातलेला आहे की ज्याच्यात ब्लॅक बो लावलेली आहे, त्याने छान शेविंग केलेली आहे आणि कमरेपासून वरचा भाग हा कॉन्फिडंट वाटावा की तो श्रीमंत आहे, अशा पद्धतीने तो पोशाख करून त्या हॉटेल समोर उभा राहतो. आता इथे जी ब्लॅक बो आहे ती गळ्याभोवती बांधली जाणारी जी ब्लॅक बो आहे ती कोणी दिली होती त्याला? हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक गिव्हिंग डे. आता ख्रिश्चन धर्मामध्ये थँक्स गिव्हिंग डे परमेश्वराचे आभार मानण्याचा एक दिवस असतो आणि त्या दिवशी त्या चर्चमध्ये जी लेडी मिशनरी असते तिने तो ब्लॅक बो त्याला सप्रेम भेट दिलेला असतो आणि तो त्याने त्याच्या त्या गळ्याभोवती बांधलेला असतो. आणि त्याला यातून हे दर्शवायचं आहे की तो रिच आहे, श्रीमंत आहे, तो एका श्रीमंत किंवा VIP गटातला व्यक्ती आहे, हे असं त्याला दाखवायचं आहे. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. आता त्या हॉटेलमध्ये त्याला असं वाटतं की त्या हॉटेलच्या जर टेबलापर्यंत एकदा जर आपण पोचलो तर यश त्याचं आहे. त्या हॉटेलच्या टेबलापर्यंत जर आपण पोचलो अनसस्पेक्टेड, निसंशय, कुठलाही संशय न येता
जर आपण त्या हॉटेलच्या टेबलापर्यंत पोहोचलो तर त्याला नक्की यश मिळेल असं त्याला वाटतं. म्हणजे या ठिकाणी सोफीचा उद्देश काय आहे की हॉटेलच्या टेबलापर्यंत पोहोचणं. आता इथे बघा असा विचार करा की टेबलापर्यंत पोहोचलं म्हणजे आपण टेबलावर जर आपण बसलो, आपले पाय खाली असतात, आपल्या पायांकडे म्हणा किंवा आपण खाली कसा पोशाख परिधान केला याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, पण टेबलापासून वर आपण जर चांगला नीटनेटका पोशाख केला असेल तर आपल्याला त्या हॉटेलमध्ये चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळू शकते. आणि म्हणून सोफीचा उद्देश काय आहे की त्या हॉटेलच्या टेबलापर्यंत पोहोचायचं. बघा विनोदी प्रसंग आहे की टेबलापर्यंत का पोहोचायचं, तर कारण टेबलावर बसल्यानंतर कमरेपासून वरचा भाग हा त्याचा अत्यंत कॉन्फिडंट आहे, तो श्रीमंत वाटेल अशा पद्धतीचं एक मेकअप आणि पोशाख त्याने केलेला असल्यामुळे त्या हॉटेलमधनं त्याला कोणीही हाकलून देणार नाही असं त्याला वाटतं. द पोर्शन ऑफ हिम, बघा पोर्शन म्हणजे भाग, पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाउट द टेबल, टेबलाच्या वर त्याचा जो भाग असेल म्हणजे त्याने जो कोट घातलेला आहे किंवा त्याने जे शेविंग केलेलं आहे, वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड, त्यामुळे त्या हॉटेलच्या वेटरच्या मनामध्ये कोणतीही शंका येणार नाही असं त्याला वाटतं. आणि मग त्या हॉटेलमध्ये त्या टेबलाशी बसल्यानंतर त्याला वाटतं की आपण पाहिजे ते ऑर्डर करायचं, छानपैकी पोटभर जेवण करायचं आणि मग सांगायचं की माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग तो कसा विचार करतो, जर त्या टेबलापर्यंत पोहोचलो तर रोस्टेड मॅलार्ड डक, इथे बघा मॅलार्ड डक, बदकाचं मांस, भाजलेल्या बदकाचं मांस आपल्याला खायला मिळेल. थॉट सोफी वुड बी द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन, एक वाईनची बॉटल अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. म्हणजे एक कप कॉफी, सिगारेट, काही चीज म्हणजे आईस्क्रीम वगैरे किंवा काही बॉटल ऑफ वाईन, नंतर काही मांसाहार त्याला करायला मिळेल. आणि अत्यंत तृप्त झाल्यानंतर त्याला सहज सांगता येतं की माझ्याकडे पैसा नाही आहे बिल देण्यासाठी हॉटेलचं, आणि मग तुम्हाला वाटेल तर पोलिसांना बोलवा आणि मला पोलिसांच्या ताब्यात द्या. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ, सिगारेटसाठी $1 एवढे पैसे पुरेसे आहे. The total would not be so high as to call for any extreme revenge from the cafe management. म्हणजे एवढे सर्व पदार्थ खाल्ल्यानंतर त्याला असं वाटतं की जी बिलाची टोटल आहे ती एवढी जास्त होणार नाही की ज्यामुळे जे कॅफे मॅनेजमेंट जे हॉटेलचं व्यवस्थापन आहे ते त्याच्यावर सूड घेईल, एवढी रक्कम बिलाची होणार नाही फ्रॉम. आणि म्हणून येट द मीट वुड लिव्ह हिम हॅपी, हिम फील्ड अँड हॅपी, आणि जे मीठ म्हणजे मांस तो खाणार आहे त्या मांस खाण्यामुळे त्याला एक आनंदही होईल आणि तो तृप्तही होईल, समाधानी होईल. आणि त्यानंतर फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड, त्याचा विंटर आयलँडकडे प्रवास सुरू होईल. आता इथे ओ हेनरी यांच्या कथेच्या वाक्यरचना, त्यांचे जे शब्दप्रयोग आहेत त्या शब्दप्रयोगांचा अर्थ नीट समजून घ्या. विंटर आयलँड, या ठिकाणी विंटर आयलँड म्हणजे तुरुंग, लक्षात घ्या. विंटर आयलँड म्हणजे हिवाळ्यामध्ये जेव्हा तिथे थंडी असते त्या गारठणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्याला तुरुंगात जायचं आहे आणि म्हणून त्या तुरुंगाला त्याने नाव ठेवलेलं आहे विंटर आयलँड. जे हिवाळ्यातल्या त्या बेटावर आपण जायचं. हिवाळ्यातलं बेट म्हणजे प्रिझन. इथे विचारलंय तुम्हाला, गेस द मिनिंग ऑफ द एक्सप्रेशन इन द कॉन्टेक्स्ट विंटर आयलँड. विंटर आयलँड म्हणजे काय? इथे विंटर आयलँड मीन्स प्रिझन, तुरुंग. म्हणजे या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर छान जेवणावर ताव मारल्यानंतर
तृप्त आणि आनंदित झाल्यानंतर त्याला असं वाटतं की ते कॅफे मॅनेजमेंट, ते हॉटेलचं व्यवस्थापन, त्या हॉटेलमधला मालक हा त्याला पोलिसांच्या ताब्यात देईल आणि मग आपण आपल्या त्या विंटर आयलँडकडे तुरुंगामध्ये जायचं. हा जो बेस मोटिव्ह, हा जो प्लॅन सोफीने बनवलेला आहे, तर यात तो यशस्वी होतो का ते आपण पुढे बघूया. But as Sophie set foot inside the restaurant door, आणि जेव्हा सोफीने त्या हॉटेलच्या दरवाजामध्ये पाय ठेवला, as Sophie set foot inside the restaurant door, सोफीने त्या हॉटेलच्या दरवाजात पाय ठेवल्याबरोबर the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. त्या प्रमुख जो वेटर आहे त्या हॉटेलचा, त्या हॉटेलच्या वेटरची नजर त्याच्या फाटलेल्या पॅन्टवर पडते. टॅटर्ड म्हणजे फाटलेली, ट्राउझर म्हणजे पॅन्ट किंवा विजार, त्याच्या फाटलेल्या त्या विजारीवर. आणि डिकॅडंट म्हणजे ओल्ड, वोर्न आउट, जुने फाटलेले जे बूट आहेत, त्या बुटांकडे त्या वेटरचं लक्ष जातं. पुन्हा एकदा सांगतोय की सोफीने कमरेपासून वर जो कोट घातलेला आहे, गळ्याभोवती जी ब्लॅक बो बांधलेली आहे, त्याने शेविंग केलेलं आहे, तर कमरेपासून वरचा भाग हा त्याचा कॉन्फिडंट आहे आणि कमरेपासून खालचा भाग म्हणजे वेस्ट, द पार्ट दॅट इज डाऊन फ्रॉम द वेस्ट is completely poor, that he looks poor, म्हणजे तो अत्यंत गरीब दिसतो. त्याचे फाटलेले बुट घातलेले आहेत, त्याचे जी फाटलेली पॅन्ट आहे, तर त्याच्यावरून तो अत्यंत गरीब वाटतो. आणि म्हणून जेव्हा त्या हेड वेटरचं त्याच्या पॅन्टकडे, त्याच्या बुटांकडे लक्ष जातं, तेव्हा तो काय करतो, स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न, त्याला चुटकी वाजवून त्या हॉटेलच्या बाहेर काढतो, हाकलून देतो. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट. बघा परत एकदा वाचतोय, स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स म्हणजे कोणाचे हात, त्या वेटरचे हात. तर स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम आउट, तर तो वेटर त्या सोफीला त्या हॉटेलमधून हाकलून लावतो. म्हणजे थोडक्यात सोफीने हॉटेलमध्ये प्रवेश केला का नाही, का नाही केला, तर कारण त्या वेटरचं लक्ष त्या पॅन्टकडे आणि फाटलेल्या बुटांकडे जातं आणि तो त्याला हॉटेलच्या दरवाज्यात पाय ठेवताच त्याला तो इशारा करून बाहेर घालवतो. अँड कन्वेड हिम इन सायलेन्स, आणि शांतपणे त्याला तो बाहेर हाकलून देतो. कन्वेड हिम इन सायलेन्स म्हणजे शांतपणे त्याला हाकलून देतो. अँड हेज टू द साइड वॉक, आणि मग सोफी दचकतो, घाबरतो आणि पटकन त्या हॉटेलमधून खाली उतरतो. आणि अशा प्रकारे ॲव्हर्टेड, टाळलं जातं. सोफीचं जे स्वप्न असतं, जो काही प्लॅन आहे, तो टळतो. द इग्नोबल फेट ऑफ द मिनॅस्ट मॅलार्ड. आता इथे बघा शब्दप्रयोग नीट समजून घ्या. इग्नोबल म्हणजे नीच किंवा दुष्ट असं जे नशीब आहे, संकटात सापडलेल्या त्या मॅलार्ड नावाच्या बदकाचं जे नशीब होतं ते जणू टळलं. ॲव्हर्ट म्हणजे टाळणे, किंवा इथे त्या बदकाचा जीव वाचला असं म्हणा, पण सोफीचा जीव गेला. कारण सोफीला त्या हॉटेलमध्ये ना जेवायला मिळालं, ना तुरुंगात जायला मिळालं. त्याच्यामुळे त्याचा जो प्रयत्न आहे तो अयशस्वी ठरला. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. सोफी परत ब्रॉडवे या रस्त्याला वळतो. इट सीम्ड दॅट his route to the coveted island was not to be an easy one. आणि त्याला असं वाटतं की कवेटेड म्हणजे ग्रेटली डिझायर्ड, त्याला जे इच्छित बेट आहे, बेट म्हणजे ते काय,
तुरुंग, प्रिझन, म्हणजे विंटर आयलँड किंवा आयलँड म्हणजे तुरुंग. या ठिकाणी आयलँड या शब्दाचा जो अर्थ आहे तो बेट असा न घेता त्या शब्दाचा अर्थ तुरुंग असा घ्यायचा आहे. म्हणजे सोफीची जी काही इच्छा आहे, कवेटेड म्हणजे ग्रेट डिझायर टू गो इन टू जेल, ती इतकी सोपी नव्हती. वॉज नॉट अन इझी वन. आणि म्हणून आता तो दुसरा प्लॅन करतोय. सम अदर वे ऑफ एंटरिंग अ लिम्बो मस्ट बी डिवाइस्ड. आता त्याला तुरुंगात जाण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल असं तो विचार करत रस्त्याने चाललेला आहे. आता परत एकदा या ठिकाणी शब्द बघा, लिम्बो. लिम्बो म्हणजे काय? बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. स्वर्ग आणि नरक यांच्या मधली असलेली जागा, असलेलं ठिकाण म्हणजे तुरुंग. लिम्बो म्हणजे तुरुंग, कन्फाइनमेंट म्हणजे तुरुंग. इथे आयलँड या शब्दाचा दुसरा अर्थ आहे तुरुंग. तर प्रत्येक वेळेस या ठिकाणी जे शब्द येतात ते लेखकाने डायरेक्ट प्रिझन हा शब्द किंवा जेल हा शब्द न वापरता त्याने असे गोंडस शब्द वापरलेत की जे सोफीच्या स्वप्नातले शब्द आहेत. सोफीच्या मनातल्या जी इच्छा आहे त्याला जे वाटतं की तिथे जाऊन आपल्याला सुख मिळेल, तिथे जाऊन आपल्या चिंता किंवा काळजी दूर होईल. आणि म्हणून लेखकाने हे थोडेसे पॉलिश्ड वर्ड वापरले की आयलँड, लिम्बो, कन्फाइनमेंट. म्हणजे काय की सोफीच्या दृष्टीने त्याला जरी असं वाटत असलं की विंटर आयलँड मध्ये म्हणजे तुरुंगात गेल्याने आपल्या चिंता दूर होतील, आपल्याला तिथे बेड मिळेल, त्या ठिकाणी आपल्याला रेडीमेड खायला मिळेल आणि आपले 3 महिने जे थंडीचे दिवस असतात ते निघून जातील असं जे त्याला वाटतं ॲक्च्युली, तर हे चुकीचं आहे. हे अत्यंत क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेलं लक्षण आहे. क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेला तो त्याचा विचार आहे. सो हिज थॉट belongs to criminal background and he plans all the time. But here we have seen the first plan of the Sophie has failed. जे सोफीचा पहिला जो प्लॅन आहे तो अपयशी ठरला. आता तो दुसरा प्लॅन करणार आहे आणि तो प्लॅन काय असणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आपण हा जो पार्ट आहे धड्याचा हा वाचा. या धड्यामध्ये लेखकाने जी कथावस्तू म्हणजे जो प्लॉट किंवा जे कथानक मांडलेलं आहे तर त्याचा आधी आपण अभ्यास करा. म्हणजे या धड्याच्या प्रस्तावनेचा पण अभ्यास करा की नेमका हा धडा कशा प्रकारे असणार आहे. त्यानंतर आपल्याला सोफी या कॅरेक्टरचाही विचार करायचा आहे. कारण सोफीचं जे कॅरेक्टर आहे, जे क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेलं कॅरेक्टर आहे किंवा बेस मोटिव्ह असलेलं कॅरेक्टर आहे, तर खरोखर माणसाने अशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे का किंवा अशा पद्धतीचा ॲबनॉर्मल विचार केला पाहिजे का, तर नाही. तर त्या सर्व गोष्टींचा आपण विचार करा म्हणजे आपल्याला कळेल की सोफी या कॅरेक्टर सारखं जीवन जगायचं की त्याच्या विरुद्ध जाऊन म्हणजे अतिशय उच्च अशा प्रकारचं ध्येय, स्वप्न आणि आशा अपेक्षा ठेवून जीवन जगायचं, करिअर घडवायचं, जॉब करायचा, आपलं घर स्वतः बनवायचं, आपलं कुटुंब आपण की ज्याचं पालनपोषण करायचं हा आणि एक चांगलं प्रतिष्ठित सामाजिक जीवन आपण जगायचं. तर हा विचार आपल्याला या ठिकाणी जरूर करायचा आहे. तर मी या ठिकाणी आतापुरतं थांबतोय. आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये म्हणजे सेकंड पार्टमध्ये पुन्हा भेटूया. टिल देन, गुड बाय अँड थँक यू एव्हरीबडी.